पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलं तेवढं 100 वर्षात कुणी केलं नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी खासदार संजय राऊत बुधवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। खासदार राऊत म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला। महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। आगामी निवडणूक लक्षात घेता महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे। आमचे सरकार आल्यावर या योजनेचे पैसे आम्ही वाढविणार आहोत। सध्या महायुती सरकारकडून शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना नाहक त्रास दिला जात आहे। देशमुख हे सुरत येथून मोदी शहांच्या तुरुंगाच्या भिंती फोडून आले। ते 50 खोक्यांना विकल्या गेले नाहीत म्हणून त्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करीत आहे। महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेनेच्या आमदार पदाधिकाऱ्यांना चौकशीचा धाक दाखवून त्रास दिला जात आहे। त्यांना काय चौकशा करायच्या करू द्या, आम्ही त्यांना घाबरत नसल्याचे खासदार राऊत यावेळी म्हणाले। बोलतो आहे आणि तुम्ही कुठे सरकताय? तर या महाराष्ट्रातलं वातावरण हे अत्यंत महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे आणि त्याच्यामुळे अनेक आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास द्यायचा। उदाहरणार्थ आता या भागातले आमचे आमदार नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातो। का? तर ते मोदी शहाच्या तुरुंगाच्या भिंती फोडून पळून आले। त्याने बेईमानी केली नाही। सुरतमधून ते पळून आले। ते 50 खोक्याला विकले गेले नाही आणि मग शेवटी चार्टर प्लेननं त्यांना इथे पाठवण्यात आलं। गेल्या काही दिवसापासून जसं निवडणुका जवळ येत आहेत तसं त्यांना त्रास दिला जातो। काय तर म्हणजे बेहिशोबी मागणी। कोणाची बेहिशोबी मागणी? आमची। तुमचं काय चाललं? तुमचा हिशोब द्या। नितीन देशमुखांची, आमच्या आमदारांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या कार्यकर्त्यांची, मग राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आमच्या चौकशा करता येतील। तुमची चौकशी जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्ही सुटणार नाही, एवढंच सांग। काल एक कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हणाले